मुंबईतल्या नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन समोर आलंय। ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक केलेल्या जिया जॅकब ही अभिनेत्री असल्याची माहिती आहे। जिया जॅकबच्या बँक खात्यावरती लाखोंचा व्यवहार झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले गेल्याचा आरोप आहे। त्यामुळे आता फिल्म कनेक्शन या सगळ्यामध्ये उघडकीस येते। कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन केलं जाणार आहे। आज संध्याकाळी गोविंद पानसरेंच्या स्मृतीस्थळी पुस्तकाचं वाचन होणार आहे। आमदार संजय गायकवाडांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आता आणखी आक्रमक झाले। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून महाराष्ट्रामध्ये गदारोळ उडालेला आहे। कारण आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्यानंतर उलटसुलट चर्चा आहे ती सुरू झाली, टीका आहे त्या सुरू झाल्या। आता या पुस्तकाचं वाचन आहे ते सार्वजनिकरित्या केलं जाणार आहे। याच ठिकाणी म्हणजे कोल्हापुरातील कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती स्थळाच्या ठिकाणी याचं सामूहिक वाचन आहे ते केलं जाणार आहे। केवळ कोल्हापूरमध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये या पुस्तकाचं आहे ते सामूहिक वाचन आहे ते केलं जाणार आहे। कारण संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं भाषा वापरली प्रकाशकाला त्याच्यावरून जोरदार टीका आहे ती त्यांच्यावरती झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बुलढाण्यामध्ये देखील या पुस्तकाचं सामूहिक वाचन केलं जाणार अशा पद्धतीचा इशारा आहे तो दिलेला आहे। कारण हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं अशा पद्धतीची भूमिका डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांची आहे। या पुस्तकाच्या नावावरून याआधी देखील वाद निर्माण झाले, मात्र जोपर्यंत गोविंद पानसरे हयात होते तोपर्यंत त्यांनी त्या संदर्भातले स्पष्टीकरण आहे ते वेळोवेळी दिलेलं आहे। त्यामुळे आता जो वाद निर्माण झालेला आहे तो वाद कुठल्याही या ठिकाणी त्याला अर्थ नाही अशा पद्धतीचे म्हणणं आहे ते डाव्या आघाडीतील कार्यकर्त्यांचं आहे। त्यामुळे आता कोल्हापुरातील याच पानसरे स्मृतीस्थळाच्या ठिकाणी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन आहे ते केलं जाणार आहे। आणि या कार्यक्रमाला पानसरे कुटुंब देखील उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन आता सुरू होणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। दरम्यान कोल्हापूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत।